आपल्याला जे वसुधैव कुटुंबकम हे जे संस्कृत श्लोक आहे त्याच्यातून जे आपल्याला ज्ञान दिलेलं आहे तर त्याचीच धडपड आज आम्ही आमच्यामध्ये ठरवली. आणि हे स्वरूप संप्रदायाचं तत्वज्ञान सुद्धा तेच सांगतं. ऍक्च्युली वसुधैव कुटुंबकम हे सुद्धा फिलॉसॉफी आहे, ते सुद्धा एक तत्व आहे. आणि मग ह्या तत्वासाठी आपण आज प्रयत्न आम्ही करत आहोत. मग त्याच्यामध्ये म्हणतात ना की हे जे वसुधैव कुटुंबकम एक आव्हान आहे, पण ते आव्हान पेलायचं तर तो खरं तरुण म्हटलेलं पाहिजे. मग जर 60 वर्षाचा एखादा म्हातारा असेल आणि त्याच्यामध्ये ती हे असेल तर तो सुद्धा तरुण आहे. पण एखादा जर तरुण आहे 25 वर्षाचा परंतु तो जर हे तत्व मानत नसेल मग तो जो म्हातारा आहे. म्हणून तरुण म्हणजे काय तर जसं ना ते शिवाजी सावंतामध्ये तारुण्य म्हणजे काय, तारुण्य म्हणजे ज्वलंत धमन्याचं अविरत स्पंदन, निसर्गाने मानवाला दिलेला श्रेष्ठ वर, काहीतरी करावं असं वाटणारा उमेदीचा काळ. म्हणून अशा या उमेदीच्या काळामध्येच अध्यात्माचं बीज हे रोवलं गेलं पाहिजे. आणि ते सुद्धा आम्ही वयाच्या आमच्या 26व्या वर्षी रोवलंय. तर त्याचप्रमाणे आजच्या तरुण पिढीने सुद्धा ते बीज अध्यात्माचं हे ह्याच वयात तरुणपणीच रोवलं गेलं पाहिजे. त्यामुळे ही जी वसुधैव कुटुंबकम जी पद्धत आहे हा जगामध्ये हे तत्वज्ञान जर आपल्याला अनुभवायचं असेल किंवा लोकांना सगळ्या माणसातला माणूस आणि माणसातलं देवत्व उभं करायला पाहिजे.